तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार। प्रथम तर आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, दमदार आमदार म्हणून त्यांची ओळख आहे, आमदार महेश शेठ बालदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी भरपूर अशी कामं करत गेलेलो आहे। तर प्रथम तर मी आज प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि आमदार महेश बालदी साहेब यांच्या वतीने आणि माझी पत्नी हर्षदा अतुल घरत आणि माझ्या वतीने आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने आज महाशिवरात्रीच्या माझ्या पूर्ण विभागाला आणि माझ्या पूर्ण पळसपे गटाला मी आज महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतोय। तर तुम्ही सांगत होते आता बोललेत तुम्ही का एवढा गरोदर असताना ती कसा प्रचार केला, तर सांगायचा विषय होता शेवटला बोलतात परमेश्वराचीच कृपा, दैवी शक्तीचाच हा चमत्कार आहे आज। आणि राहिले जनतेचं सहकार्य, तर जनतेने जेवढं सहकार्य दिले मला तर वाटतं आजपर्यंत एक 20 ते 25 वर्ष इथे शेका पक्षाची ही बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा पळसपे जिल्हा परिषद गट म्हणून ओळखला जाणार होता, पण आज तो शेका पक्षाचा जिल्हा परिषदचा गट आहे तो पूर्णपणे उलटून लावून आज भाजपचा हा गड म्हणून ओळखला जाणार आहे। कारण 6829 मतांनी विजय झालेला आहे। तो हा विजय माझा नव्हता, हा पूर्ण जनतेने दिलेला प्रेम होता, त्याच्यामुळेच हा विजय होऊ शकला आहे। कारण जनतेचं प्रेम कधी देतात, जर मागच्या लोकांनी जर कार्यक्रम केले असते, कार्य केले असते आणि लोकांपर्यंत पोहोचू शकले असते तर हे एवढा जनाधिक्य आणि एवढा मताधिक्य मला मिळालंच नसता। तर सांगायचं एवढं तात्पर्य, मेहनत तर 100% कार्यकर्त्यांची होती आणि त्याच्यासोबत दैवी शक्तीही होती आमच्या पाठीशी आणि ईश्वरी शक्ती ज्याच्या पाठीशी असते आणि जनतेची शक्ती पाठीशी असते तर असा कोणताच विजय मिळू शकत नाही, असा होऊच शकत नाही। तर त्यामुळे आमच्या दोघांना पती पत्नीला आम्हाला दोघांना हीच खात्री होती का आपण मेहनत करत राहायचं आहे, आपलं काम करत राहायचे, का जनता सब जानते हे मी बोलत पण होतो। एवढा जनतेने प्रतिसाद दिला कारण माझी पत्नी आज 8व्या महिन्यात असूनसुद्धा एवढा वेळ ती प्रचारासाठी देत होती, ती फक्त आणि फक्त जनतेचा विकास बघत होती। आज हे पूर्ण जनतेने बघितलं का जर पत्नी ही 8व्या महिन्यात असताना एवढी धावू शकते आणि एवढ्या लोकांची लोकसेवा करू शकते तर मला तर वाटतं त्यांना जर संधी दिली तर ती आणखीन आधिक्याने आणि तिच्या सोबतीला मी जोडीने आणखीन जोराने आम्ही काम करू शकतो हे आम्ही सगळ्या जनतेने जाणीव करून घेतली आणि त्याचाच फळस्वरूप म्हणून आज आपण पाहत असाल का पनवेल तालुक्यात नव्हे तर आज जिल्ह्यात म्हणून माझं नाव गाजतोय आणि माझ्या पत्नीचं नाव गाजतोय। तर हा नाव गाजण्याचं कारण काय, तिची मेहनत आहे, तसंच गाववाल्यांचं सहकार्य आहे, तसंच जनतेच्या माझ्या विभागाचं सहकार्य आणि माझ्या मित्रपरिवारांचं सहकार्य आहे। तर आत्तापर्यंत मी जिथे गेलो तर मी खास करून सगळे माझे मतदार बंधू आहेत त्यांचे मी आता आज करून आभार मानत आलेलो आहे। कारण त्यांनी आणि त्यांच्या जीवावर मतदार राजाने जर ठरवलं तर कुठले विजय शक्य होऊ शकतो आणि कुठलाही विजय अशक्य होऊ शकतो। तर शक्य करण्याला हा माझा मतदार राजा आहे, त्यांचं मी सगळ्यात प्रथम मी पळसपे जिल्हा परिषद गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदार बंधूंना मी आभार मानतोय, विनंती करतो। आता मगाशी बोलल्याप्रमाणेच हा कार्यक्रम मागच्या वेळी इथे 1 वर्ष झाला जीर्णोद्धार होऊन इथे मंदिर होता, शिवलिंग मंदिर, ते पुंडलिक महाराज म्हणून होते, त्यांनी ते मंदिर स्थापन केलं होतं, त्यावेळी शिवलिंग स्थापन केलं होतं, पण बऱ्याच वर्ष इथं जीर्णोद्धार होऊ शकला नव्हता। पण दैवी शक्तीचा चमत्कार का माझ्या मनात येणं आणि जनतेने माझ्याबरोबर माझ्या सहकार्याने साथ करून आज मंदिराची मी 1 वर्ष झालेल्या मंदिराची स्थापना केली। असाच मंदिर मी इंडिया बुल्सला 2 वर्षापूर्वी पण एक शिवलिंगची स्थापना करून मंदिर बांधलेलं आहे। तर जेवढं लोकसेवा जनसेवेचे कार्य माझ्या हातून येतात, मंदिर असेल अजून कोणते सहकार्याचे कार्य असतात ते आम्ही हमेशा करतच आलेलो आहे। तर एवढंच आहे का दैवी शक्ती आणि लोकांची साथ जर असेल तर 100% आपण करू शकतो। हो, आता तुमच्यापर्यंत ती न्यूज पोहोचलेच असेल। तर रात्री 3:30च्या सुमारास राहुल पार्क ओळखे इथून ते कोण इथे जे पडलेले खड्डे होते ते खड्डे बुंजवले गेलेले होते आणि त्या खड्ड्यामुळे काय होतं, बऱ्याच लोकांना मणक्याचे प्रॉब्लेम आणि याचे प्रॉब्लेम होत होते। तर हे माझ्या प्राथमिक दृष्टीत लक्षात आले होते, तर इमिडिएटली मी त्यांच्याशी संपर्क साधून MMDच्या माध्यमातून, कारण दिवसा गेलं तर ट्रॅफिक फुल जाम असायचं, तर रात्रीच्या सुमारास 3-3:30च्या सुमारास त्यांनी तो टाईम वेळ घेऊन तिथे ते खड्डे बुंजवण्यास सुरुवात केली। तसेच माझ्या कोण गावात पण परवासुद्धा मी घंटागाडीचा लोकार्पण राहिलं होतं, ते पण हर्षदा अतुल घरत यांच्या माध्यमातून आम्ही उद्घाटन करून लोकांच्या जनसेवेसाठी ते घंटागाडी ही सपूर्द केली। त्याच्यानंतर इंडिया बुल्ससारख्या या मोठ्या प्रायमेसेसमध्ये एक मोठी ॲम्ब्युलन्स आपण कार्यान्वित करून ती आता नवीन आपण लोकांपर्यंत सपूर्द केली। तर अशी ही सुरुवात करण्याला म्हणजे थोडक्यात आम्ही ठरवलेलंच आहे का 5 वर्षे जरी जनतेने दिली असली आपल्याकडे तर आम्ही लवकरात लवकर म्हणजे इमिडिएटली काय करू शकतो लोकांपर्यंत कसं, कारण आम्हाला आराम करायचा नाही, फक्त आणि फक्त जनतेची निस्वच्छ निर्मळ मनाने सेवा करायची, एवढंच सांगू इच्छितो। आता आम्ही निवडून आल्यानंतर प्रथमदर्शी आम्ही कामांचा जो घेतला असेल म्हणजे ज्या कामांना आम्हाला प्राथमिकता द्यायची आहे तर त्या कामामध्ये आता जिथे पाण्याची समस्या आता गंभीर स्वरूपाची आहे तिथे मी पाण्याची स्वतः आता उतरून ग्राउंड लेवलला
मी कुठलाही सोंग न करता ग्राउंड लेवलला जाऊन असू द्या, तिथे मी स्वतः प्रत्यक्षात जाऊन आमदार साहेबांचे प्रशांतदादा ठाकूर साहेब तसेच महेश बालदी साहेब यांच्या सहकार्यातून आणि यांच्या माध्यमातून जे पाण्याचा प्रश्न आहे ते लवकरात लवकर उसारीसारख्या थोडक्यात राहिलेला प्रश्न आहे. अजून मला थोडक्यात माहिती पडतो आहे, जिथे जिथे मला माहिती आहे त्या एरियात जाऊन मी तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार आहे. तसेच तिथला राहिलेला सांडपाण्याचा जो आहे गटराचा व्यवस्थेचा प्रश्न आहे तो पण आता मी प्रथमदर्शी घेऊन तोच प्राथमिकता देऊन त्यांना तो पण मार्गी लावणार आहे. तसेच आता कोण ते कोळख्यापर्यंतचा जो पट्टा आहे पळसपा फाट्यापर्यंतचा तिथं रोड वायडिंगमुळे बरीचशी ट्रॅफिकची अडचण होत आहे. तर तो पण आमच्या प्राथमिक मुद्द्यामध्ये आणि प्राथमिक प्रश्नामध्ये सोडवण्याच्या मुद्द्यामध्ये आमचा कल राहील त्याच्याकडे. कारण हे सगळे प्रश्न आता सोडवण्याचं कळ आम्ही ध्येय याच्यासाठीच घेतलेलं की जनतेला हा त्रास एवढ्या वर्ष होत होता, एवढे दिवस होत होता, पण इथं कोणी इथं बघायला वाली नव्हता. आणि जे होते ते फक्त घरात बसून कामं करायचे आणि घरात बसून खायचं एवढंच, आणि नोटंगी आणि शोबाजी करून जायचं एवढंच होत होतं. तर आत्ता आम्ही नोटंगी शोबाजी करणार नाही, प्रत्यक्षात त्याचा प्रत्यय आता हाणून देणार आहोत. लवकरात लवकर याचा उत्तर आणि याचा आम्ही केलेला याचा आढावा जनतेपर्यंत आम्ही सादर करणार आहोत. तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.